थांबा एक. चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. काल आपण चितशक्तीचा विलास हे पुस्तक वाचायला घेतलेलं आहे. कालचा पूर्ण पहिला सेशन असल्यामुळे रेकॉर्डिंग केलं. आजपासून रेकॉर्डिंग होणार नाही. कॉपीराईट्स आपल्याला बघावे लागतात. तर आपण फक्त जे विश्लेषण करणार आहोत त्याचं रेकॉर्डिंग करणार आहोत. तर ज्यांना कुतूहल आहे त्यांनी कार्यक्रमाला यावे. तर पहिल्यांदा काल शुभांगी गोसावी मॅडम बद्दल मी सांगितलं ते सगळ्यांनी ऐका कालच्या ह्याच्यात. तर आज मी मॅडमना म्हणणार आहे, मॅडम आज तुम्ही थोडस बोलावं. एक मिनिट तुम्हाला पण हे देते स्पॉटलाइट. बोला तुम्ही, म्हणजे मला सापडाल तुम्ही स्पॉटलाइट द्यायला. नाही राहू दे नूतन मॅडम, तुम्ही पण राहा. तुम्ही पण राहा ना, ऍड करते मी. हा बोला. थँक्यू सो मच. एक तर हे इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही करताय मंगल मॅडम, त्याचं पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन तुमचं आणि सगळ्यांचंच अभिनंदन की इतकं आनंदाने आणि प्रेमाने या सगळ्या जणी ऐकतायत आणि इंटरेस्टिंगली सगळं डिस्कशन करतायत, त्याचं मला खूप आवडलं. सगळ्यात पहिलं मला आयुष्यात आपल्याकडून ना खूप चांगल्या गोष्टी पण घडत असतात, पण मी फार कमी लोकांना असं पाहिलंय की आपल्या समोर किंवा आपल्या मागे सातत्याने आपल्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करणारी एकमेव व्यक्ती मी पाहिली म्हणजे मंगल मॅडम. की जेव्हा जेव्हा कधी आठवणी येतात वाईट गोष्टींच्या किंवा वाईट घटनांच्या, कोणी आपल्याशी चांगलं वागून सुद्धा कोणी वाईट वागतंय बोलतंय आपल्या बरोबर समोर आपल्या मागे, अशा वेळेला मला मंगल मॅडमची आठवण होते की त्यांच्याकडून हे खूप शिकण्यासारखं आहे की कृतज्ञता भाव काय असतो. त्या फक्त सांगत नाहीत, त्या ऍक्च्युअली दाखवतात ऍक्शननी त्यांच्या, की त्या प्रत्येक वेळेला माझं नाव घेतात. खरं म्हणजे एवढी मी मोठी नाहीये. मी माध्यम म्हणूनच त्यांना जे काही त्यांच्याबरोबर केलं असेल, सांगितलं असेल, किंवा त्यांना जे पुस्तक त्यांनी काल जेव्हा आठवण केली तेव्हा मला आठवलं की त्यांच्याकडे जेव्हा मी पहिल्यांदा गेले होते तेव्हा त्यांना मी काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्या काय सांगितल्या होत्या त्या मला थोड्या थोड्या आठवत आहेत. पण त्याच्यामागे अशी काही भावना नव्हती की त्यांनी अगदी ते लगेच केलंच पाहिजे किंवा काय. पण एक माध्यम म्हणून आपण किती छान काम केलंय याचं मला कृतज्ञता निसर्गापाशी व्यक्त करायची, की निसर्गाने मला ते निवडलं माध्यम म्हणून आणि त्यांना हे मी सांगितलं हे पुस्तक घ्या. पण त्यांचा दुसरा अजून एक छान गुण आहे की त्यांना एखादी गोष्ट आवडली पटली की त्या पटकन करतात, वेळ घालवत बसत नाहीत. की हा बघू, हो त्या बोलल्या होत्या एकदा, आणूयाच बाई केव्हा तरी पुस्तक, बघायला पाहिजे ते पुस्तक. तातडीने त्यांनी सुरू करून लगेच संपून पण टाकलं. तिसरी गोष्ट की त्यांनी पीएचडी साठी मला आठवते सुट्टी काढली होती 1 जानेवारी पासून आणि त्यांना मी काहीतरी 1-2 तारखेला असेच भेटले होते आणि त्यांनी मॅडम लगेच जरा साल सांगा शास्त्राचा की. साल सांगा ना, 1 जानेवारी. साल एक आठवत असेल तर. जानेवारी 15 की 16, 16 आय थिंक ना. 16 आहे. 15 असेल, 15. 15 का, अच्छा 15. हम्म. तर 1 तारखेला त्यांनी सुट्टी काढली आणि सुट्टी पीएचडी साठी काढली होती आणि लगेचच 4 तारखेला त्या क्लासला बसल्या. सो शिवसरोदय इतकं शास्त्र. शिवसर्वोदय शास्त्राच्या क्लासला बसल्या. अजून एक तुम्ही खूप नशीबवान आहात म्हणजे ते मी मी एक मंगल मिनिट मॅडम. तुम्हाला ब्रेक करते, 1 मिनिट. कारण काल शिवसरोदयचा क्लास झाला पिरॅमिड मध्ये, त्यावेळेलाच मी सगळ्यांना सांगितलं, निलिमा देन मॅडम बसल्या होत्या भाग हो एक करायला. मी म्हटलं एकमेव व्यक्तीला मी परमिशन दिली भाग एक न करता 2 करायची, त्या निलिमा देन. कारण त्यांनी मला जोडलं आणि शुभांगी मॅडमनी जोडलं. तर शुभांगी मॅडम नाही, म्हटलं तुम्ही केव्हाही येऊन बसत जा, असं काही नाही, भाग एक केलं पाहिजे भाग 2 केला पाहिजे. तुम्ही आलात तर उलट मी त्यांना पहिल्यापासून जसं शिवसरोदय शास्त्र घ्यायचंय तसं मी शुभांगी मॅडमना म्हटलं की तुम्ही पण या आणि तुम्ही पण हो शिकवा. तुम्ही हो काहीतरी सेशन घ्या, मी काहीतरी सेशन घेते. हे मी हो त्यांना ऑफर पहिल्यांदाच सांगितले की तुमच्याकडनं पण होऊ द्यात कार्य, हे आपण जे ज्ञान घेतलंय त्याचं. तर काही त्या बिझी असल्यामुळे नाही जमलं. तर काल मी सांगितलं की मी का शिकायला गेले. निलिमा देन मॅडम मला म्हणत होत्या तुमच्या सर्व इच्छा तृप्त होतात, एखादी इच्छा घेऊन तुम्ही जर बसलं तर ती पूर्ण होती. खूप छान आहे, छान आहे, आम्हाला असंच सांगितलं जात होतं. आणि मग मी गेले आणि मग सर विचारत होते कोण कशासाठी आलं, कोण कशासाठी आलं. तर सगळं आपलं सांसारिक सांगत होते, मुलं, नोकरी, काय नून बाईनून काय 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 काय. मी आपली म्हणते मी ज्ञान घ्यायला आले. आणि हो केवळ मी का शुभांगी मॅडमचं हे केलं, ऐकलं की त्यांचंही आहे हे, चला म्हणतायत क्लासला, तर फक्त नवीन वर्ष होतं म्हणून मी ऐकलं.
की चला नवीन वर्षात काहीतरी नवीन करूयात. आणि म्हणून मी गेले. हे मी काल सांगितलं, तुम्ही नवीन वर्षाचा उल्लेख केला ना. केवळ एक नवीन वर्ष, एक नवीन काहीतरी ज्ञान घेऊयात. तर कंटिन्यू करा. आणि मी माझं कौतुक करायला नाही, तुम्हाला सांगा म्हटलंय. नाही पुस्तकाबद्दल तुम्हाला तुमचे व्ह्यूज काय आहे ते सांगायचं, असं मला वाटतं इच्छा. माझं कौतुक हो. जाऊ दे, मग सगळ्यांना माहितीच आहे मी. नाही नाही, कौतुकाचा वर्ग नाहीये. मंगल मॅडम रागवतात पण खूप तुम्हाला, हे मी सारखी हो. पाहते. आणि तुम्हाल्यापैकी सगळ्यांना हे पण वाटत असणार आहे की काय ही बाई किरकिर करते, आम्ही तर एवढ्या 30-40च्या पुढच्या आहोत आणि काय ही बाई. पण मी तुम्हाला आतापर्यंत जे काही माझा स्पिरिच्युअल प्रवास असेल किंवा लोकांना भेटणं असेल किंवा अनेक लोकांना मी भेटली, त्याच्यामध्ये मनापासून आणि प्रामाणिकपणे खरं ज्ञान सांगणारी ही एकमेव बाई मी पाहिलेली आहे. मी अतिशयोक्ती नाही करत आहे. अतिशय तळमळीने तुमचं चांगलं व्हावं हा हेतू असणारी ही एकमेव बाई मी स्वतः प्रत्यक्ष आयुष्यात पाहिलेली, मी सांगते. आपण वाचन खूप लोकांबद्दल केलेलं आहे, ऐकलेलं आहे. पण प्रत्यक्ष मी जे लोक भेटले ते लोक तसे नाही मला दुर्दैवाने दिसले. पण ह्या अशात की ते त्यांना मनापासून तळमळ वाटते आणि म्हणून त्या तुम्हाला अशा, मला असं कधी कधी वाटतं, काठी घेऊनच मागे लागलेले आहेत. पण रिझल्ट तुमचेच चांगले येत आहेत, त्याच्यात त्यांना काय असं काही अर्थातच निसर्गात जो देणार आहे ते देणारच आहे. पण त्या खरंच मनापासून करतात. एक आपली आई किंवा पूर्वीच्या आपल्या लहानपणी आठवा, आपले शिक्षक असे होते जे मनापासून आपल्याला रागवायचे. जेव्हा आपल्याला काही जमलं नाही किंवा काय, तेव्हा आपल्याला राग येतात त्या शिक्षकांचे. काय रागवतात मला, माझी आई पण मला एवढं बोलत नाही, एवढं मला रागवतात. मग आपण रडायचो कधी कधी, आठवतंय तसं. मंगल मॅडम कधी कधी मी ऐकते की किती तळमळून चिडतात, रागवतात. पण तुमचं पण कौतुक की तुम्ही ते शांतपणे ऐकताय आणि ते फॉलो करा, कारण असं मिळणं नशीब. म्हणजे तुमचं नशीब शब्द आता आपण चुकीचाच मानायला पाहिजे. पण तुम्ही सोल म्हणून ते ऑलरेडी सिलेक्ट केलंय, त्यांना चूज केलंय की या जन्मामध्ये ह्या व्यक्तीकडून ऍज अ गुरु, गुरु ही शक्तीच आहे. काल आपण ऐकलं पण असेल, गुरु शक्ती आहे. वेगवेगळ्या माध्यमातून गुरु आपल्याला मदत करत असतो. तसं मंगल मॅडमचा तो रोल खूप महत्वाचा आहे. केव्हा केव्हा मला सुरुवातीला वाटायचं, बापरे हे मला नाही जमणार, एवढा पेशन्स, माय गॉड, सारखं सारखं ते सांगायचं मला. कारण मी पण शिक्षकच आहे, म्हणजे डीएनएच्या प्रोग्रामला तर मला असं की 3 शिक्षक, दोघी जणी तर तुम्हाला सांगतच होत्या, अमृता मॅडम आणि मंगल मॅडम, आणि मी सुद्धा ती लेक्चरर्स होते. पण त्याच्यात मी आता नाही भर घालणार, कारण 3-3 शिक्षकांचा भडीमार तुमच्यावर करणं म्हणजे अजून अवघड होईल सगळं. पण हे खूपच मला मला थँक्यू त्यांना म्हणा असं वाटतं, मंगल मॅडमला. माध्यम म्हणून मला निसर्गाने निवडलं आणि मी जे त्यांना सहज सांगितलं त्याचं त्यांनी केवढा मोठा आज डोंगर बनवला, तर पर्वतच आता होणार आहे तो, असं अजून त्याला काही लिमिट नाहीये. ते खूप सुंदर काम त्या करतायत, ही गोष्ट. तिसरी गोष्ट जी मला जाणवली की पुस्तकाविषयी आपण सध्या बोलतो, माझ्या आयुष्यात ना 3 खूपच महत्वाची पुस्तकं ज्यांनी माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट दिला. पहिला ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, योगी कथामृत, जे मी कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा वाचलं होतं. तेव्हा काही फार जाणीव नव्हती. पण ज्याला म्हणतो आपण म्हणजे रोवली जातात आपल्या आपल्या मुलांना. पण हे खरं आपण द्यायला पाहिजे पुस्तकं वाचायला. कदाचित आजची मुलांना कितपत त्याचा इंटरेस्ट वाटेल माहित नाही, पण कॉन्शियसली सबकॉन्शियसली ते कुठे एक बीज पडलेलं असतं. आणि जेव्हा मी नंतर म्हणजे 2003-04 नंतर पुन्हा जेव्हा ते पुस्तक हातात घेतलं, त्या एनर्जीतूनच मला तिथेच बाबाजींचं दर्शन झालं आणि बाबाजींनी माझ्याकडून क्रियायोगाला सुरुवात तिथून करून घेतली त्या पुस्तकाने. म्हणजे प्रत्यक्ष बाबाजींनी हे सगळे मला माझ्याबरोबर ऍक्टिव्हिटीज सगळ्या त्या करून घेतल्या, त्या ध्यानाच्या आणि त्या एक्सरसाइजेसच्या. हे पहिलं पुस्तक माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉईंट होतं. त्याच्यानंतर हे पुस्तक जे आता आपण शक्ती विलास जे आहे, हे पुस्तक पण मी लग्नाच्या आधी वाचलेलं पुस्तक होतं. पण तेव्हा ते मला काही कळलं नव्हतं, डोक्यावरूनच गेलं, म्हणजे समजलंच नाही ते पुस्तक त्यावेळेला काय होतं ते. पण अर्थात नंतर पुन्हा ते वाचलं गेलं पुस्तक. आणि त्याच्या वेळेला मग आता जेव्हा मी काल जेव्हा ते मुद्दामून ऐकायला तुमच्यासोबत ऐकत होते, धाडकन माझी कुंडलिनी सहस्रारात गेली आणि पूर्ण फिरायला लागलं, पूर्ण माझं शरीर डोलायला लागलं होतं. तुमचा विश्वास बसणार नाही, कालपासून अजून पण माझ्या ते कंटिन्युअसली पूर्ण शरीर आणि डोकं असं पूर्ण जड झालेलं आहे. म्हणजे पुस्तकामध्ये एवढी ऊर्जा आहे ना, ह्या पुस्तकं अशी आहेत ना, फार कमी पुस्तकं असतात की ह्याच्यात अशा ऊर्जा असतात. म्हणजे
योगी कथामृत केव्हा लिहिलंय असेल, हे पुस्तक पण केव्हा लिहिलं असेल, पण ताकद अशी आहे की कितीही शतकानुशतक कोणी त्याला कनेक्ट होतं, तर डायरेक्टली आपली ती ऊर्जा आणि कुंडलिनी शक्ती डायरेक्टली तुमची जागृत होऊन त्याचं काम करायला लागते. तर गुरु हा पूर्वी तर खूपच, म्हणजे ते होतेच असे गुरु, त्या लेवलचे गुरु होते. पण आता जसं नित्यानंद बाबांनी पण असं म्हटलं की आपका गुरु आप में, आपका राम आप में आप होके रहता है. म्हणजे तुमचा श्वास जो आहे किंवा तुमचा गुरु जो आहे, गुरु हा श्वास आहे आणि तो तुमच्यामध्येच आहे. म्हणजे आपल्याला बाहेर कुणाला शोधायची, फिजिकल कंडिशन मध्ये, फिजिकल अवस्थेमध्ये, शरीर रूपामध्ये कुणाला गुरु म्हणून करायची गरज आहे असं मला वाटत नाही. हा, गुरु म्हणून तुम्ही जसं आपण, आपल्याला अनुभव आहे की किंवा उदाहरण माहितीये, दत्त महाराजांनी 21 गुरु केले होते. प्रत्येकामध्ये त्यांनी एक एक गोष्ट पाहिली होती. भुंग्यामध्ये पण पाहिली, फुलपाखरात पाहिली, सापामध्ये पाहिली, कबुतरामध्ये पाहिली, असं प्रत्येकात त्यांनी ते गुण पाहिला आणि तो अंगीकारला. आपल्याला पण हे प्रत्येकातून घेण्यासारखं जे आहे ती गुरु, जसं म्हणून म्हणतो की निसर्ग हाच गुरु आहे. म्हणजे काय, तर प्रत्येकामध्ये काही ना काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला शिकण्यासाठी आणि समजण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून गुरु ही संकल्पना आहेच. आणि गुरु हे तत्व जे आहे, जे काल मंगल मॅडम पण बोलल्या, गुरु हे तत्व आहे. ते तत्व जेव्हा तुम्ही त्या हायर एनर्जीला कनेक्ट झालेले असता, ते तत्व तुम्हाला कुठूनही येऊन मदत करतं. मग तुम्हाला रस्त्यावरची कुठली एखादी साधी व्यक्ती, एखादा भिकारी सुद्धा काय शिकवून जाईल आणि काय देऊन जाईल, यू नेव्हर नो. फक्त आपली नजर, आपला अवेअरनेस तेवढा स्ट्रॉंग पाहिजे की मला आता काय सांगितलं गेलं, आता काय बोलले हे, आता काय माझ्या प्रश्नाचं, गेले कित्येक दिवस मी एका प्रश्नामध्ये होते, आजच्या प्रश्नाचं उत्तर मला इकडून असं आलेलं आहे. ही जाणीव जी आहे ना, ही ही खूप महत्वाची जाणीव आहे. आणि तो अवेअरनेस सातत्याने ठेवणं हाच अभ्यास आहे. बाकी सारखं ध्यान तर आपण खूप 24 तास तर नाही करू शकत. ध्यान एखाद 2 तास, 3 तास फार तर फार करू शकतो. कारण आपल्यापैकी बऱ्याचशा जणी मला वाटतं संसारिकच आहोत. त्यामुळे आपण अवधान आहेच. आणि संसार ह्यासारखं सगळ्यात मोठं अध्यात्म नाहीये. म्हणजे ध्यान करणं खूप सोपं आहे. लग्न न करून संन्यास घेऊन गुहेत बसून ध्यान करणं आणि अध्यात्म करणं खूपच सोपं आहे. पण लग्न करून हे सगळं सांभाळणं हे सगळ्यात मोठं अध्यात्म आहे आपल्याला. म्हणून आपल्या सनातन धर्मामध्ये किंवा काय, स्त्रीला एवढं महत्व आहे, संसारिक स्त्रीला, की तिने फक्त पुरुष यज्ञाला किंवा कशाही उपचाराला बसला की तिने फक्त हात लावायचे त्याला. एवढं महत्व दिलंय कारण ती एवढा मोठा संसारच सांभाळणारी स्त्री आहे. सो अध्यात्म आपण तसंही करतोय, पण अजून जास्त एनर्जी चा अवेअरनेस जेव्हा आपल्याला येईल, तेव्हा सगळ्याच गोष्टी अजून छान होतील. आणि तिसरं पुस्तक ज्याने मला खूप मदत केली, ते म्हणजे सीतायण. सीतायणची ऊर्जा जी आहे ती अ, प्रचंड प्रेमळ आहे. आणि मला जे पुस्तक जेव्हा मी ते आणलं होतं तेव्हा त्या पुस्तकाच्या आतमध्ये फक्त सीतेबद्दल आणि रामायणाबद्दल एवढंच मला माहिती होतं. पण ते पुस्तक जवळजवळ महिनाभर वाचलं नाही, पण त्या पुस्तकाने मला वॉर्मथ दिली. मला जे काही हिलिंग माझं जे करायचं होतं आतून, ते हिलिंग मला या पुस्तकाने दिलं. आणि मला खूप शांत या पुस्तकाने केलं. त्यावेळेला माझी जी मानसिक अवस्था, जी प्रचंड वाईट अवस्थेत होते मी, त्यावेळेला सीतायणनी मला मदत केली. सीतायण हे माझ्यासाठी खूप मोठं मदत करणारं असायचं. ही ती पुस्तकं ही माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची पुस्तक. असं पुस्तक हे ऊर्जा देणार आहे आणि आपल्याला मदत करणार. ती ऊर्जा आपल्याला संबंध आयुष्यात कुठे कुठे घेऊन जाते. आणि आपण आपल्या की बऱ्याच जणांनी मागच्या आठवड्यात डीएनए चा कोर्स केला असेल, डीएनए मध्ये सुद्धा ह्या गोष्टी मदत करतात. आपलं डीएनए करेक्ट करायला, डेव्हलप करायला, बदलायला आणि त्याच्यामध्ये अजून बेटर करण्यासाठी. हा, असं मला वाटतं. खूप बोलतेय मी, आणि लेक्चरर असल्यामुळे आपल्याला सवय अशी असते की आपण बोलतच राहतो. काय नाही, बोला बोला. तर थँक्यू सो मच मंगल मॅडम, मला खूप आवडतं. आणि मी नक्की येईन, आधी मी सगळा कोर्स परत तुमच्याकडून करून घेईन. आणि मला नक्की एवढ्याशी सूर्योदय शास्त्रात तुमच्यावर काम करायला. अरे वा वा वा, सगळ्यांनी वाजवा टाळ्या. खूप छान की आपल्याला मॅडम सांगणार म्हटल्यावर मॅडमनी 8-10 वर्ष काम केलेलं आहे त्याच्यामध्ये, प्रॅक्टिकली पण केलेलं आहे आणि सगळं जवळून बघितलेलं आहे.
तर धन्यवाद शुभांगी मॅडम, खूप छान आणि सांगितलं तुम्ही. मंगल मॅडम सारख्याच मी सुद्धा फक्त ज्ञान घेण्यासाठीच हा क्लास केला होता. तर मला असं हा, काही काय हवं होतं असं काहीच नको होतं, नाही सगळं आपण सोडून दिलं. ज्ञानपिपासूच आहोत ना दोघी सुद्धा. हो हो हो. थँक्यू थँक्यू काही सो पण छान आम्हाला व्हिडिओ आला हे आलं की आम्ही पहिल्यांदा एकमेकींना पाठवत असतो. हो दोघी आम्ही ज्ञानपिपासू, त्यामुळे त्यांनी पण बघितलं मला पुस्तकं, मला सांगत राहायचे, मी आणायची, आम्ही चर्चा करायचो मस्त पुस्तकांवर. आणि हो पुस्तकांनी चक्रा पण बदलले जातात. की हो एक व्हिडिओ आहे की ऑरा मॅपिंग दाखवलंय त्याच्यात. आपण हो युट्यूबवरनं जे व्हिडिओ बघतो त्याला चक्रा किती डिस्टर्ब होतात. आणि फोन हो कॉल केला, फोन कॉलवर आपण बोलत असलो, तर तो सगळ्यात जास्त ऑरा डिस्टर्ब होतो. आणि हो. युट्यूबवर अजून थोडा कमी होतो फोन कॉलपेक्षा, पण तो डिस्टर्ब होतात आपली चक्राचे ऊर्जा. आणि हम्म. पुस्तक आपण घेतो ना, लगेच चक्र बॅलन्सिंग होतात लगेच. तर हो. किती पुस्तकं भरलेली आहेत आणि किती सुंदर म्हणजे आपल्याला पुस्तकं देतात. पुस्तकाच्या शब्दात चांगली एनर्जी साठलेली आहे. तर खूपच छान, पुस्तकं वाचत जा असा संदेश मॅडमनी दिलेला आहे. धन्यवाद मॅडम. आणि तुम्ही जे पुस्तकाबद्दल या ऊर्जाबद्दल सांगितलं ते आपण कालपासून अनुभवतच आहोत. काल आपल्या एका मॅडमना सुद्धा लगेच ऊर्जा आली आणि आज आम्ही 3:30ला ध्यान केलं. शुभांगी मॅडम, हो. शिवसाधकाचं. तर त्याच्यातही खूप प्रचंड छान अनुभव आलेत. तर तेही आपल्याला या पुस्तकाला जोडल्यामुळे आज लगेच ध्यान केल्यामुळे लगेच आम्हाला रिझल्टही मिळाले. तर नक्की हे पुस्तक आणा, वाचा ध्यानी लोकांनी. इव्हन हे धन्यवाद पुस्तक, मॅडम. अशी पुस्तकं आपल्या घरात जरी ठेवलीत ना तरी हां, हां. व्हायब्रेशन चेंज होतं. बघा, किती छान. म्हणून आपल्या कलेक्शनमध्ये मी तर त्यांना नेहमी सांगते, आपल्या जवळपास ठेवावी, डोक्याजवळ ठेवावी. हो वाचा, अगर नका वाचू. व्हायब्रेशन आपल्याला येत राहतात काही पुस्तकं. दत्तावधूतांची पुस्तकं तशीच आहेत. आता हो परवा व्हिडिओ बघून एक व्यक्तीचा फोन आलता. दत्तावधूताचा आपल्या पुस्तकाचा कार्यक्रम बघून. आणि त्यांनी खूप छान अनुभव सांगितले. पुस्तकं मागवली म्हणे पुण्यातनं, सगळी वाचली आणि छान-छान अनुभव आले सांगत होते. तर काही ओके. पुस्तकांमध्ये आहेच आहे पॉवर. धन्यवाद मॅडम. शुभांगी मॅडम, थँक्यू धन्यवाद. थँक्यू हो, थँक्यू. हो. चला नूतन मॅडम, करा मी सुरू. मी रेकॉर्डिंग बंद करणार आहे. आधी काही तुम्ही बोलणार असेल तर होऊ देत रेकॉर्ड. मला सांगत चला बंद केव्हा करायचं आणि काय करायचं. सुरू करणार आहे डायरेक्ट वाचन. नंतर आपण रेकॉर्डिंगला मग करूया. तर नमस्कार सर्वांनी. विहंगम टेक्नो हॉलिस्टिक मधून आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. आणि इथं तुम्ही आलात आणि अ, आपण हे पुस्तकाचं ज्ञान घेत आहोत. तर तुमचं अभिनंदन, की आपली कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आता ती खूप वेगाने पुढे जाणार आहे. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शेवटचा आहे हा, हे प्रकरण. तर त्यात त्यांनी आशीर्वाद म्हणून दिलेला आहे. तर सिद्धपीठामध्ये त्यांनी असा एक अनुभव सांगितलेला आहे की तिथं एक मुलगी येते आणि ती सांगते, ती फक्त एकच महिना ध्यान करत असते. तरी सुद्धा तिला जाणवतं की तिला ध्यानामध्ये उजव्या हाताच्या मध्यमा जे बोट आहे त्याला सर्पदोष झालेला आहे. आणि स्वामीजींनी सांगितलं आहे की हे महान मोक्ष धर्मसिद्धीचे चिन्ह आहे. म्हणजे सिद्धयोग्याच्या अभ्यासकाला स्वप्नात जरी सर्प चावला तरी त्याला मोक्ष प्राप्ती होते. तर याच्याबद्दल बोलू शकता आपण मॅडम. तर आपल्याच एक साधकांचा अनुभव सांगते. तर आता मगाशी नाव सांगितलंच आहे, कन्फर्म करूयात आपण. तर ऍक्च्युअली ध्यानामध्ये जसं जसं आपली कुंडलिनी रेज होत जाते, तस तसं साप दिसणं सुरू होतं. आणि डंख पण मारणं सुरू होतं. नाग असतात, साप असतात. कारण ते एक प्रतीकच आहे कुंडलिनी शक्तीचं. कुंडलिनी देवी 3.5 वेढे वेटोळे घालून अस्ती पहुडलेली आपल्या मुलाधारात. तर ही कुंडलिनी रेस जशी होते, तसे साधनेमध्ये हे दृश्य दिसायला लागतात. याचा अर्थ आपण कुंडलिनीच्या जास्त जास्त जवळ चाललेलो आहोत. आपल्याला शेवटी ब्रह्मत्वाचंच आपलं स्वरूप आहे ना. मग त्यामुळं कुंडलिनीच ही जगत शक्ती आहे. आपण जे बघतो ते.
शिव पण त्याचंच स्वरूप आणि शक्ती पण तेच. तर त्यामुळे ही दृश्य दिसू लागतात आणि ही चांगली लक्षणं आहेत ध्यानामध्ये. फक्त काय होतं साधना करताना घाबरतो आपण किंवा स्वप्नात दिसलं तर घाबरतो, साधनेत पण दिसलं की घाबरतो. त्या क्षणाला आपली चेतना खाली जाते. त्यामुळं या सगळ्या टेस्ट सुद्धा असतात. तो जो क्षण आपण निभावून घेतला, की आता डंख मारतोय तो, आपण ध्यान करतोय आणि आलाय. काही वेढे घालायला लागलाय समजा अंगाला. आपल्याला सगळं माहिती आहे ना, हे दृश्य चित्र आहेत. ॲक्चुअल काही नसतं. पण हे प्रॅक्टिस सराव करून, करून, करून समजा जर डंख मारला आणि आपण तरी स्थितप्रज्ञपणे ध्यान करतो, त्याच क्षणाला मुक्त होतो आपण. म्हणजे मरणाच्या भीतीतून मुक्त होतो. हा, आणि मरणाच्या लिबरेशन वेदनेतून. लिबरेशन पण आपलं होतं. चेतना एकदम रेज होती आपली. तर तो एक क्षणच असतो. आणि ह्या आपल्याला पार कराव्या लागतात काही गोष्टी. सगळ्यांनाच दिसेल असं काही नाहीये. प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येकाचे मागचे जन्म वेगळे. तर हे मी सगळं पिरॅमिडमध्ये बोललेच. तर सुलक्षणा मॅडम तुम्हाला काही सांगायचंय का? तर आपल्या एका साधकांना आपल्याला जोडल्या गेल्यानंतर आता ही सगळी सिद्ध मार्गच आहे ना. आता मी जर सिद्ध मार्गातली आहे, तर मला तुम्ही कनेक्ट झालेल्या सगळ्यांना त्या सिद्ध मार्गाचे अनुभव येणारच आहोत ना. हो. आपलं जसं लागण शब्द मी वापरते, इंड्युस्ड होत जातं ना. तर त्या मॅडम पण नवीन नवीन लागल्यानंतर पिरॅमिडमध्ये आल्यावर सांगत होत्या, त्यांच्या पायाला साप चावला असं त्यांना दिसलं, की घराच्या जवळ त्या गेल्यात. असंच स्वप्न का काही मग पडकी घरं आहेत. त्या मला अर्थ विचारत होत्या. मला ध्यानात असं दिसलं. ध्यानात, स्वप्नात नाही, की मी पडक्या घरांच्या तिथे गेलीये, सगळी पडकी घरं असं तसं काहीतरी मला तर एवढं आठवत नाही. आणि त्यांना तो साप चावला. तिथे पायाच्या अंगठ्याच्या बाजूला, उजव्या बाजूला. आणि नंतर ध्यानातनं उठून त्यांनी बघितलं, की काय हे चावलं तर पायाला खून होती. लिटरली पायाला खून होती मला सांगत होत्या. हो. हां. तर ते काही मागच्या जन्मीचं असेल किंवा काय किंवा तिथेच खून त्यांना आहे, असं काही आहे. आपण विचारू त्यांना ते आले की. तर तिथेच खून त्यांना मागच्या जन्मीची आहे, जिथे त्यांना दिसलं चावलेलं. म्हणजे हे मी म्हटलं ना, मागच्या जन्मीनुसार तुमचे अनुभव असतात. तर हो, सुलक्षणा मॅडम नाही परवा आलं ध्यानात आणि मी पिरॅमिडमध्ये अर्थ सांगितले त्यांना. तुम्हाला काय बोलायचंय का सुलक्षणा मॅडम? नाही मॅडम, तुम्ही ते उत्तर दिलं आणि आता या पुस्तकात नाही मला उत्तर मिळालं त्याचं. हां, त्यामुळे हां. ठीकच आहे ते. फक्त त्यावेळेस त्या क्षणाला भीती वाटली होती फक्त आणि लगेच चेतना बदलली मग. हां, मग भीती ते वाटून द्यायचीच ते नाहीये. मिक्स्ड आहे. हो, भीती वाटून दे. पण त्याला वेळ लागणार आहे. लगेच नाही जमणार. पुष्कळ वेळा असं होतं हो, ध्यानात. होऊन द्यायचं. होऊन द्यायचं. हो हळू-हळू मॅडम. आपण ते ओव्हरकम करणार आहोत. तर हो, ठीक आहे. शुभांगी मॅडमनी माझं फारच कौतुक केलं. ऍक्च्युली मला पुस्तकाबद्दल सांगायचं होतं. तुम्ही सगळ्यांनी चान्स मारून घेतला. तुम्ही लगेच चॅट बॉक्समध्ये टाकत गेला. ठीक आहे. नाही, खरंच आहे मॅडम ठीक ते. आहे. ठीक आहे. धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. तुम्ही आज व्यक्त झालात. नाही पण मंगल मॅडम, मी अशी व्यक्ती नाहीये की मी कुणाचं कौतुक करते. सगळ्यात नाही पहिली ते गोष्ट, आहेच आहे. मी प्रामाणिकपणे जे मला खरं वाटतं ते मी स्पष्ट बोलते. जसं तुम्ही चांगलं आणि वाईट दोन्ही स्पष्ट बोलता, तसं मी पण स्पष्टच हो. बोलते. तुम्हाला हं. माहिती आहे ते. त्याच्यामुळे तुमचं कौतुक असं नाहीये. शिकण्यासारखं काय आहे, हा गुरु हां, ते म्हणजे आपण तर सगळ्यांनी हा जो भाग आहे. एकमेकांचं बघितलंच पाहिजे. हो. कोणापासून काय शिकावं? तर एक मॅडमनी डीएनए मध्ये बघितलं, किती कम्युनिकेशन, किती तो सांगण्याचा खटाटोप, रक्ताचं पाणी करून, करून एखादी गोष्ट सांगणं. हे थोडंसं सोडलं पाहिजे ना, असं मला जाणवतं. खूपच मागं लागते. त्याच्यामागे एकच भाव असतो, की तुम्ही पण समजून घ्यावं आणि मी पण समजून घ्यावं. जसं कालचं एक उदाहरण सांगते, की आपण कुठले ध्यान करावे प्रश्न टाकला होता ग्रुपवर. की मौन ध्यान करावं का मिश्र करावं मौन ध्यान आणि सूचना ध्यान आणि तिसरा ऑप्शन होता सूचना ध्यान. की आम्हाला ठरवायचं होतं मग, की साधक जर जुनेच आले, तर अमृता मॅडमने म्हटलं मौनच ध्यान कंटिन्यू करा. कशाला मी 3:30चं परत घेऊ असं. मग कोणीतरी घेणं महत्वाचं आहे ना. मौन ध्यान हे आपल्याला स्टेजला जायचंय ना. पायरी चढायची आहे. मग ती अमृता मॅडमने घेऊ दे, नाही तर मी घेऊ देत. आणि जर नवीन साधक असतील तर सूचनाही सांगितल्या पाहिजेत म्हणून ते विचारत होते. त्याच्यात 7-8 जणांनी मौन ध्यान चॉईस दिला. आता मला प्रत्येकाचं माहिती तुम्ही इथे काहीही बोला. पण मी लगेच ओळखते कोणाचं काय आहे, कोणाचं काय आहे.
जसं सकाळी का नाही उठत, ध्यान का नाही होत, किंवा बरेच जण म्हणतायत आपल्याकडं, आम्ही 3-3:30ला उठून ध्यान करतो. मला कळतं ते कोण करतंय, कोण नाही करत. तर हे आपणच आपली प्रतारणा करत असतो. तर तसं तिथे मला 2-3 जणांचं ॲक्सेप्ट झालं, येस बरोबर आहे मौन ध्यान. पण 2-3 जणांचं थोडंसं खटकलं. मी प्रत्येकाला फोन करून विचारलं. त्याच्यामागे माझा एकच भाव होता, की मी जे यांना जाणतीये ते बरोबर आहे का? आणि मग जर ह्यांचं चुकलंय लिहिण्यात, तर त्याची कारणं काय आहेत चुकलेली? का चुकतायत हे? म्हणजे आम्हालाही दुरुस्त होईल, मलाही कळेल. आता मला तर बघितल्या बघितल्या कळलं, की ते नाहीये बरोबर 7-8 जणांनी मौन दिलेलं नाहीये बरोबर ते. आणि मग मला त्यातून कळलं, की एक म्हटली मला अर्थच कळला नाही, दुसरी म्हणे नाही मी मौनच टिक केलंय. तिसरी म्हणाली सॉरी मला काही कळलंच नाही. आणि चौथी असंच. म्हणजे तिथेही मला कळलं, की अवेअरनेस नसतो आणि काहींना समजतच नाही. काय आपण भरतो तेच समजत नाही. काही वेगळा अर्थ लावतात. तर काही लोकांना वाटलं, की मला कुठलं ध्यान घ्यायचंय. अशा काही गोष्टी होतात आणि मग यातनं एक शिकायला मिळतं, की व्हेरिफिकेशनमुळं शिकायला मिळतं, की कुठं नक्की आपलं चुकतंय, कुठं आपण दुरुस्त करायला पाहिजे. तर तो एक भाव असतो. तसं डी-एन-एमध्ये खूप कळकळीने वाईट वाटलं, की मॅडम एवढं सगळं शिकवतात. मॅडम सुद्धा खूप तळमळीने अमृता मॅडम शिकवत असतात. पण आपण एकही गोष्ट लक्षात घेत नाही. जसं काल ध्यान घेतलं मॅडमनी परवा. शरीर आहे की मी शरीर मला मध्ये-मध्ये शुभांगी मॅडम म्हणायचे, "किती हे तुम्ही मागं लागता? ही लोकं कुठं वर उठतायत, कुठे दुरुस्त करतायत, बघतायत ना त्या पण." तर अमृता मॅडमनी "मी शरीर आहे का शरीर असल्याची जाणीव आहे, ध्यान घेतलंय." आणि साधा प्रश्न पण त्यांनी रिवाईज केला, की "काय जाणवलं तुम्हाला ध्यानात?" आणि एकही कोण त्याच्यावर बोलत नाहीये. इथे वाईट वाटतं ना, की मॅडम एवढं घेतायत आणि आपण उत्तरही देऊ शकत नाही. बरं त्याला काही ध्यानाची अनुभूतीची पण गरज नव्हती. आपल्याला माहिती आहे आपण शरीर आहोत का शरीर असल्याची जाणीव. तर हे जे सगळं मागं लागणं आहे ना, चांगल्यासाठी आहे, इंटेन्शन चांगलं आहे, की बाबा नाही आपल्याला हे पार करायचंय. आपल्याला हे वरच्या स्टेजला जायचंय. तर हा त्याच्यामध्ये भाग होय. आता शंभवी मुद्रांचं एक आलेलं इथे. बाबांनी शंभवी मुद्रा करून दीक्षा दिलेली आहे. तर दीक्षेचे प्रकारही परवा पिरामिडमध्ये डिस्कस झाले. कशा ऊर्जा ट्रान्सफर होतात. आपोआप ऊर्जा आणि आपण आता बघतोय आपलं आपलं ट्रान्सफर पण व्हायला लागलंय. आपलंही व्हायला लागलंय. तर त्या ऊर्जा ट्रान्सफर होताना मुद्रा आता बाबांचा फोटो आहे माझ्याकडे. बऱ्याच मुद्रा आहेत त्याच्यामध्ये. तर त्या मुद्रांसहित त्यांचे फोटो काढलेले आहेत. याचा अर्थ मुद्रा महत्वाच्या आहेतच. तर हे आपण शिकणारच आहोत आता येणाऱ्या भाग 3 मध्ये प्राण आणि मुद्रा. उष्ट खाऊ नये, स्पर्श होऊ नये. तर स्पर्शाबद्दलही मी तुम्हाला सांगितलंय. एकमेकांच्या वस्तू वापरायच्या नाहीत, पेन वापरायचं नाही, याच्यावरही आपण डिस्कशन केलेलं आहे. उष्ट खाऊ नये, अन्नाबद्दलही मी यावेळेला पिरियडमध्ये खूप चर्चा केलेली. कुठलंही अन्न बाहेरचं आपण खायचं नाहीये. तात्काळ आपल्या ऊर्जा आपण जी साधना करतोय, सकाळी उठून ध्यान करतोय, हे सगळं कमी होणार आहे बाहेरचं खाऊन. कोणाच्या घरचं खाऊन. तर शुभांगी मॅडम सुद्धा कधी खायच्या नाहीत. हे तुम्ही ऐकलेलंच आहे सगळं. आणि आपण जर खायला लागलो, ग्रहण करायला लागलो, तर आपले किती ध्यानाचे जे काही इफेक्ट्स आहेत ते नष्ट होणार आहेत. हे लक्षात ठेवा. आणि जे अगदी ऊर्जा हायर जात असतात, त्यांना आपोआप त्रास व्हायला लागतात बाहेरचं काही खाल्लं की. त्यावेळेला ते सांगत असतं, "अगं बाई, तू आता बाहेरचं खाणं बंद कर. आता तुझी ऊर्जा उच्च झाली आहे, ही तुला खाली खेचत आहे." आपण न ऐकता परत खातच बसतो असं. तर या गोष्टी मला आत्ताच्या सेशनमधनं वाटतात. तर ठीक आहे, ज्यांनी ज्यांनी कौतुक केलं सगळ्यांचे आभार, ज्यांनी केलं नाही त्यांचंही आभार. शेवटी ग्रुपच एनर्जी आहे. आपण एकमेकांसाठीच इथे बसलेलो आहोत. अजून कोणाला काही बोलायचंय का? अजून एक नूतन मला मॅडम एक तुम्हाला काही ऍडिशन बोलायचंय करायचं का? श्रद्धा मॅडम बोला. मॅडम, हां. मी एक अजून एक ऍड करते. मला अजून एक असा अनुभव आहे की अ, ऊर्जा आपण आपल्याकडे समजा एक उदाहरण बघा, तुम्ही ऑब्झर्व पण करू शकता की हां. आपल्याकडे समजा कोणी आलं आणि ते बऱ्याच वेळ 1 तासभर 2 तास जे काही बसलं असेल ज्या ठिकाणी, ती ती व्यक्ती तिथून जरी गेली तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या स्वभावात जे काही गोष्टी आहेत त्याचे व्हायब्रेशन ते तिथे अजूनही असतात. म्हणजे कित्येक वेळा हा अनुभव येतो की आपण एकदम शांत असतो घरात बसलेलो आणि ती व्यक्ती समजा आली आणि ती समजा भानकुदळ असेल, अस्वस्थ असेल, ती व्यक्ती रागीट असेल, चिडचिडी असेल,
तर ती व्यक्ती गेल्यानंतर किंवा ती असताना सुद्धा आपण अचानकच चिडायला लागतो, रागवायला लागतो, घरात भांडणं हो व्हायला लागतात. तर हे व्हायब्रेशन्स आपल्यावरती केवढे परिणाम करतात दुसऱ्यांचे. तर हा पण एक हो हो. ऑब्झर्व करण्याची फार गरज आहे आहे. आहे आहेच आहे. आणि त्यामुळेच मी यांना सांगितलंय काही कोर्सेस मध्ये आम्ही घराचंही क्लिन्झिंग करतो ऑरानी आपलं हा तुरटी मीठ टाकून पुसायचं. कारण हे हा साठून राहतं ना. इव्हन हा त्यांच्याच काय आपल्या सुद्धा समजा आपण निगेटिव्हिटी गेलो आपण खंत बाळगायला लागलो तर आपली पण ती निगेटिव्ह ऊर्जा तिथे साठून राहते. आपल्या इच्छा वासना सुद्धा साठूनच राहतात ना. शेवटी तो कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरला काय मेमरी दिलीये ती राहणारच आहे तिथे आपली आणि दुसऱ्यांची सुद्धा. त्यामुळे तर हे होम हवन पूर्वी करायचे, सत्यनारायणची पूजा करायचे. या होम हवनाने, धुपानी सगळं जातं घरातले व्हायब्रेशन. प्रत्येक हो. कोपऱ्यात जाऊन धूप दाखवणे. तर हे आणि जेव्हा अगदी बरोबर आहे. डीएनएच्या लेक्चरच्या अमृता मॅडमनी आपल्याला एक तिसऱ्या चौथ्या लेक्चरमध्येच आपण जिथे बसतो जिथे एनर्जी आपण साठवू शकतो जेव्हा एक जागा सांगितली होती तसं त्यावेळेला ध्यान करताना आपण आपलं एक बसायची एक म्हणजे जागा तर असायलाच पाहिजे पण एक बसकर असतं बसकर ठेवू शकतो खाली की जिथे तुम्ही कुठेही जा बाहेर जा कुठेही ध्यान करायला जा तुम्ही तुमचं ते वस्त्र किंवा ते जो कापड असेल जे काही बसायचं असेल ते बरोबर घेऊन जा म्हणजे ती एनर्जी तुमची असते कारण तुमची तुमची एनर्जी तुमच्या सोबतच असते मग त्यावेळेला सो म्हणून आपण काय करतो कुठे जाऊन ध्यान करतो आणि मग तिकडे आपली जी साचवलेली ऊर्जा आहे किंवा ती मिळायलाच आपल्याला पुन्हा ते ध्यानात जायला सुद्धा वेळ लागतो कारण की आपल्याला तिकडच्या आसपासचा ऍटमॉस्फिअरचा पण परिणाम आपल्यावरती हळूहळू होत असतो सो म्हणून बसताना ध्यान करताना नेहमी स्वतःचा एक बसकर असायला पाहिजे म्हणजे माझं गेले 35 वर्ष एक बसकर आहे त्याच्यावरच मी ध्यान करते कुठेही गेले तर ते घेऊन जाते बाहेर पिरामिडला आलं तर तुम्ही बसकर घेऊन आलं पाहिजे हे लक्षात घ्या आता. मॅडम सांगतायत. येस अ, आणि ते शेअर नाही मी करायचं बोलू कुणाबरोबर का मी बोलू का मॅडम? हा आपण बोला. विपश्यना सेंटरला गेलो होतो तिथे सुद्धा ठराविक जागा देतात आपण गेल्यानंतर आणि ती जागेवर दुसरं कोणी बसू शकत नाही. किंबहुना मला एक 2-3 दिवसांनी जागा बदलायची होती खुर्चीत बसायचं होतं पण त्या म्हटल्या नाही आता तुम्ही तिथे बसलाय ना तर मग एक दिवस पुन्हा मी केलं पण मला खाली बसल्यामुळे जरा त्रास व्हायला लागला गुडघ्यांना इतक्या वेळ मांडी घालून. मग त्या हो म्हटल्या म्हणून ठीक आहे पण आपण लगेच मंगलम स्पेस खुर्चीवरती तयार केलीये गेल्यानंतर ना. हो ना आणि त्यांनी लगेच ती माझं ध्यानाचं आसन उचलून टाकलं तिथून म्हणजे ते म्हणतात असं जे घेतलेलं असतं ना तेच बसायचं दुसरं परत हे करायचं नाही आपण. तर त्या आसनाला पण खूप महत्व आहेच हे तेवढं खरंच आहे जागा आणि आसन या दोन गोष्टी नेहमी फिक्स असाव्यात. तर हे आपण धन्यवाद. चर्चिलेलं आहे सुरुवातीला की आसन नाही बदलायचंय, जागा पण बदलायची नाही. मंगलम स्पेसही आपण नाव दिलेलं आहे आता. त्या मंगलम स्पेस मध्ये बसायचं तिथे कोणी आपलं बसलं नाही पाहिजे आपल्या हक्काची जागा पाहिजे. हे मी जे सांगितलं यासाठीच सांगितलेलं आहे की घरातली दुसरी व्यक्ती आपल्या मंगलम स्पेस मध्ये बसली नाही पाहिजे. आपली आणि आपलीच ती जागा पाहिजे. कारण आता जसं जसं आपण साधना करतो तस तसं आपण काही पथ्य पाळलीच पाहिजे. जसं वस्तूही नाही द्यायच्या मी तुम्हाला सांगितलं. पेन नाही द्यायचा, मोबाईल नाही द्यायचा, काही नाही द्यायचं. तर या म्हणजे सगळ्या गोष्टी यासाठीच आहे. माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते की मी नाथ संप्रदायाचे एक साधना करत होते त्यावेळेला आणि एकदा असं झालं की ज्या ठिकाणी मी बसायची किंवा झोपायची अशा ठिकाणी मी जेव्हा परत संध्याकाळी ऑफिसवरून आले आणि तेव्हा बसले तर मला असं वाटलं की माझ्या सबंध अंगावरती टाचण्या टोचतायत प्रचंड टाचण्या टोचतायत कारण की मी खूप हायर व्हायब्रेशनला कनेक्ट झालेली होते आणि मग मी घरातल्यांना विचारलं की इथे कोणी आलं होतं का इथे कोणी बसलं होतं का तर सांगलं की अमुक अमुक व्यक्ती येऊन बसली होती तर मला म्हणजे पहिल्यापासूनच आपण जिथे झोपतो त्या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या कोणाने बसणं किंवा झोपणं मला आवडत नाही पहिल्यापासून ते का आवडत नाही हे डीएनए मध्ये परत आला भाग की हा आपण जन्म अनुभवलेला आणि शिकलेली गोष्ट असेल पण हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला की प्रचंड त्रास झाला मला म्हणजे आता आपण तशा नॉर्मल लोअर वाईज मध्ये असल्यामुळे आपल्याला त्याचा तो डिफरन्स कळत नाही पण तो डिफरन्स आपल्याला तो फरक आपल्या बॉडीला येतच असतो. नाही त्यामुळेच मी कुठे जात नाही. कारण मला हे बरेच अनुभव आले. मी गेले कार्यक्रमांना हमखास की मला या सगळ्या गोष्टी माझी ऊर्जा ड्रेन होते.
आणि मी हो. अक्षरशः ड्रेन्ड अवस्थेत येते, नेमकी आजारी पडतेच पडते. आणि सगळ्यांना माझ्या माहिती झालं की आपण दृष्ट लागणं म्हणायचं, त्यामुळे त्या दृष्ट लागलं, दृष्ट लागलं. पण मला माहिती आहे ऍक्च्युली ही एनर्जी ड्रेन होते, त्यामुळे मी अलीकडे बंदच केलंय. तर काही गोष्टी आपण या पाळल्या पाहिजेत. तर सर्वांनी या लक्षात ठेवा. नूतन मॅडम, तुम्हाला काय बोलायचंय? जे वाचले मला त्यावर काय इथे बोलायचंय? सांगायचं, हा, हो, सांगा. त्यांनी ह्या बाबतीतच असं सांगितलंय की ह्याला आसन सिद्ध करणे असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण कुंडलिनी ध्यान करतो किंवा कुठलंही ध्यान करतो त्यावेळेला ते चित्ती शक्तीचे किरणपुंज तिथं साठलेले असतात. म्हणजे आपली साधनेचं जे काही पुण्य वगैरे आहे ते त्या आसनामध्ये पण त्या स्थानात पण ते म्हणजे स्थित असतात. म्हणजे तिथंच ते असतात कायम. त्यामुळे ते कोणाला द्यायचं नाही किंवा कोणी तिथं बसायचं नाही. जे कोणी तिथं जिथं ह्या स्वामीजींनी केली होती साधना त्या रूम मध्ये शक्तिपात वगैरे व्हायचा. जे कोणी तिथं बसायचं तर त्यांना तिथं ते ध्यान लागायचं म्हणजे लागायचं. किंवा त्यांचं बाथरूम कोणी यूज केलं किंवा त्यांच्या बाथरूम मी वस्तू सांगतेच की खूप नेहमी, बाथरूम पण हो हो. आंघोळ केली आणि दुसरी व्यक्ती गेली की हम्म. झालाच शक्तिपात. आंघोळीने होतं, एका बेडवर झोपल्याने होतं. शिष्यांना खूप खूप असे अनुभव आले की त्यांच्या नुसत्या असण्यानं तिथं त्यांच्या वस्त्रांमुळं किंवा कुठल्या गोष्टीला टच झाला असं काही झालं तर त्यांना त्याच्यातून सुद्धा ते ध्यान लागायचं आणि ते त्या अवस्थेपर्यंत सुद्धा पोचायचं. तर एवढंच मला सांगायचं होतं आणि ठीक खूप आहे. छान अजून चर्चा कोणाला झाली. बोलायचंय, काही सांगायचंय, स्वतःचे अनुभव काही सांगायचंय का? आपल्याला चर्चा करायची, मी सांगितलंय, नुसतंच ऐकण्याचं काम नाही करायचंय. व्यक्त व्हा, व्यक्त व्हा. कोणाला बोलायचं असेल तर बोला, नाही तर मग आपण भेटूयात उद्या. तर धन्यवाद नूतन मॅडम, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर्वांचे. भेटूयात उद्या.